हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर हा माझा आजचा रिपोर्ट आहे. ब्लड खूप हिमोग्लोबिन हे कमी झाले, ब्लडही कमी झालंय आणि पेशी वाढल्यात, असं काय 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 सांगितलंय आज डॉक्टरनी. तर पाठीमागं माझं हिमोग्लोबिन 10 होतं आणि बाळाचं वजनही खूप कमी भरले. 1.5 किलो पाहिजे होतं, 100 ग्रॅम कमी भरले म्हणून सांगितलंय असं. हा आहे पाठीमागचा रिपोर्ट. याच्यामध्ये हिमोग्लोबिन छान आहे, 10.5 हिमोग्लोबिन. बाकी सर्व चांगले. ब्लडही नाही, ब्लड पण त्यावेळेस कमीच होतं. मला इंजेक्शन वगैरे घ्यायला लावलं होतं रक्तवाढीचं. मी घेतलं होतं तरी वाढलं नाही म्हणायचं, खूप कमी झालंय म्हणायचं माझ्या शरीरातलं. त्यामुळे मला श्वास घ्यायलाही खूप त्रास होतो म्हणायचं. आणि श्वास घ्यायलाही त्रास होतो. रात्री पोटामध्ये पेन्सही होतात भरपूर, त्याच्यामुळे मला त्रास होतो. आजकाल धावपळीचं जीवन चालू आहे. सकाळी पिऊला मी शाळेत सोडवलं आणि आता हॉस्पिटलमध्ये जाऊन आले. ब्लड वगैरे, सोनोग्राफी सर्व काही चेक केलं. हा आहे सोनोग्राफीचा रिपोर्ट बॅक साईडला. हा छोटासा, त्यामध्ये काय 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 दिले. आपलं काय एवढं काय समजत नाही. कमी झालंय म्हटले. नमस्कार मंडळी. आज मी हॉस्पिटलमध्ये गेले होते चेकअपला. म्हणजे 8 दिवसापूर्वीच सांगितलं होतं चेकअप करायला, तरी फार उशीर झाला, 8 दिवस झालं म्हणले. तर हे ब्लड वगैरे सर्व काही चेक केलं, सर्वच कमी आहे. ब्लडही कमी आहे आणि बाळाचं वजनही कमी आहे आणि हिमोग्लोबिन तर फार 8 वरच गेलेस. 10.5 होतं हिमोग्लोबिन, तर 8 म्हणजे तरीच म्हणलं मला श्वास घ्यायला एवढा का त्रास होते रात्रीच्याला. खूप वेदना होत्यात, पेन्स होतेत म्हटलं. त्या काही रक्तवाढीचं एक इंजेक्शन घ्यायला सांगितलंय. आता मी ती काय आत्ता जात नाही, संध्याकाळी जाईल मी. इंजेक्शनची तर फार भीती वाटते बाबा.